शिवप्रेमी शिरगाव संघ नाणेफेक जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. एक धाडसी निर्णय मी म्हणेल या ठिकाणी घेतला गेलाय. हा निर्णय मॉडर्न क्रिकेटमध्ये जर बघितलं तर सगळे चेस करायला बघतात, परंतु या ठिकाणी शिरगाव संघाने प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय जो घेतलाय तो कदाचित एक चांगली स्ट्रॅटेजी असावी. ती स्ट्रॅटेजी कशापर्यंत, कारण जर त्यांच्याकडे 70 ते 80 धावा त्यांनी लगावल्या आणि 70 ते 80 धावा जर असतील तर त्यांच्याकडे बॉलर खूप चांगले आहेत. नुकताच बघितलं तर 27 धाव्यांवर त्यांनी ऑल आउट केलं शिळला आणि शिळ संघ चला घाई करायची. पंकज पहिला चेंडू इन्साइड आउट खेळले, धावेमध्ये असेल, पहिलाच फटका फसला गेलाय, जेल देखील सुटला गेलाय. गणेश जेल सोडतोय. गणेशचा कॉन्फिडन्सच असा होता की अगदी हा झेल हातामध्ये असून देखील कठीण करून घेतलाय गणेशनी. शेवटी टोपीवर हात लावून फायदा नसतो, कारण वेळेमध्ये तो झेल घेणं गरजेचं असतो. पहिल्या चेंडूवर एक धाव, संघाचं अकाउंट देखील ओपन झालंय. पहिल्या चेंडूवर पंकजनी चांगला झेल उडवला होता. एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट कव्हर झोन मध्ये असलेला गणेश त्या ठिकाणी झेल घेण्यामध्ये अपयशी ठरलाय. गणेश चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. 30 सर्कलच्या बाहेर एक लॉंग ऑनला आणि एक मिड विकेट झोनला क्षेत्ररक्षक आहे. चांगली व्यूहरचना. बिग हिट केला जातोय, क्या बात आहे. मिड विकेट झोन, श्याम फर्डेच्या डोक्यावरून चेंडू फरार, कारण या चेंडूवर रन्स लिहिले 4 चौकार. सचिन चोरकेच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. 5 धावा धावफलकर अंकित झाल्यात. चांगली बॅटिंग शिवप्रेमी शिरगाव संघाचे कर्णधार सचिन चोरगे, मेजर सचिन चोरगे यांच्या बॅटमधून चौकार आलाय. फुलटा चेंडू होता, बॅटची एज लागले, एक धाव मिळेल. दुसरी धाव देखील कंप्लीट करतील कारण मेजर साहेब खूप वेगाने धावत असतात. 2 धावा प्रेशर आणलं क्षेत्ररक्षकावर. सिली फाईन लेग झोन मधला जो क्षेत्ररक्षक होता त्याच्यावर पूर्णपणे प्रेशर आणलं. 7 धावा धावफलकावर. क्रॅकिंग बुलेट शॉट थांबू शकणार नाहीयेत. बंदुकीतून गोळी निघावी अगदी त्या पद्धतीने हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये येतील. या 4 धावा, क्लासिक चौकार, क्या बात आहे. या 4 धाव्यांनी 11 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. धावफलकावर अंकित झाल्यात. चांगली बॅटिंग, क्लासिक बॅटिंग पाहायला मिळते. सचिन चोरगे इज ऑन फायर. आपला क्लास दाखवते. पंकजला लाईन चेक करावी लागेल, लाईन चांगल्या टप्प्यावर ठेवावी लागेल. क्या बात आहे. ढूंढ साजना पद्धतीने चेंडू फरार. डायरेक्ट चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे येतील. पंच धावा किती? षटकार. 6 धावा. काय बॅटिंग करते सचिन, खतरनाक बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. क्रिस्टोफर हेनरी गेल्स अगदी असेच गॉगल लावून खेळतात, त्यांच्यासारखीच बॅटिंग पाहायला मिळते. सनबीम देखील लावलेला आहे, सनस्क्रीन. फुलटा चेंडू बिग हिट केला जातोय, हा देखील सीमारेषेच्या पलीकडे. पहिलं षटक किती महागडा ठरला गेलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार, 2 चौकारानंतर हा 2 षटकार पाहायला मिळाले. पहिलं षटक खूप अक्षरशः 23 धाव्यांसाठी. 2 चौकार 2 षटकार. काय बॅटिंग करतोय सचिन चोरगे इज ऑन फायर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर तब्बल 23 धावा. 23 धावा पंकजला कुठल्या गेल्यात. अक्षरशः धावांचा पाऊस या ठिकाणी पाडला जातोय. काय म्हणू शकता गगे सर,
एकंदरीत विचार केला सचिन चोरगेची बॅटिंग मगाशी जर बघितलं तर लवकर बाद झाले होते. तदनंतर या मॅच मध्ये जी सुरुवात करून दिली, 2 चौकार असतील, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेट. तदनंतर दुसरा 2 षटकार जर बघितले आपण तर एक मिड विकेट झोन आणि एक बॅकवर्ड लॉंग लेग. काय म्हणू शकता, कशी बॅटिंग केली. चितेच शतकोपार धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल सचिन चोरगे यांचा, एक मोठा प्रयत्न असेल मोठ्या धावसंख्येसाठी. आणि युनियन संघाचे 12वे खेळाडू पाठवून द्यायचे. सोपान फळे आलेत. हो, बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट केले, एक धाव मिळेल. वेगाने एक धाव कंप्लीट केली गेली. बॅकअपला क्षेत्ररक्षक कोणी नाहीयेत, बघत राहिलेत. चेंडू पुन्हा एकदा ओव्हर थ्रो मध्ये जातोय, कन्वर्ट केलं जाईल, 3 धावा मिळतील. शिवनेर संघाचा 12वा खेळाडू. तीन धावा तब्बल काढल्या गेल्यात. 26 धावा अव्वल कव्हर. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. सचिन चोरगे आणि बबलू. शिवनेर संघाचे 12वे खेळाडू सोपान फळे आलेत बॉलिंग मार्कवर. ओ, फटका बसलाय, झेल असेल. सोपान फळे स्वतः झेल पकडतील आणि सचिन चोरगेची खेळी संपुष्टात. सचिन चोरगे इज बॅक टू द पवेलियन. सगळ्यात मोठा मासा कळायला लागलाय. काय म्हणू शकता, सोपान फळेंनी कशा पद्धतीने सचिन चोरगेची खेळी संपुष्टात केले. गगेश सर, या ठिकाणी हा फटका खेळताना फसले गेले. सचिन चोरगेंनी अशा चेंडूवर स्वतःला फसवून घ्यावं असं मला वाटते. कारण ज्या पद्धतीने आता खेळी करत होते, एक लॉंग लाईफ खेळी करतील असं मला वाटत होतं. अजून किमान 3-4 षटक ते क्रीजवर थांबून राहतील असा विश्वास या ठिकाणी वाटत होता. परंतु कदाचित सोपाननं त्यांना एक लॉलीपॉप चेंडू दिला असेल आणि स्वतः सचिन चोरगे एका चुकीच्या फटक्यावर आउट झालेले आहेत. निश्चितच विचार केला तर लवकर फटका खेळायला गेले. चेंडू जर बघितलं तर बॅटचा फेस लवकर ओपन केला आणि बॅटचा फेस लवकर ओपन केल्यामुळे चेंडू बॅटच्या अगदी जर बघितलं तर पाठीमागच्या एजवर लागला. चेंडू उडाला आणि काल विराट कोहलीने देखील असाच फटका खेळला होता, परंतु तो षटकार गेला होता. तो लेदर क्रिकेट आहे, हा टेनिस क्रिकेट आहे, हा षटकार जाणार नाही. शॉर्टपिच चेंडू होता, बॅकफुटला गेले. रुपेश धाव येणार नाहीये. गुड फिल्डिंग. सुपान फळे चांगली फिल्डिंग करतोय, चांगली बॉलिंग देखील करतोय. धावसंख्येत अव्वल कव्हर, 26 धावा. दुसरं षटक या ठिकाणी मार्ग असते. सुपान आतापर्यंत 3 धावा खर्च करतोय, 3 चेंडू हाताळलेत आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते, जी सचिन चोरगेची अत्यंत महत्वपूर्ण विकेट होती की जो वैयक्तिक 22 धावांवर परतला. शॉर्ट पिच चेंडू होता, ऑन साइडला पूल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल, ऑन दी टोज, डान्सिंग डाऊन द विकेट आणि चेंडू फरार. चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे येतील. या ठिकाणी 4 धावा चौकार. 30 धावा फुल कव्हर. 30 धावा फुल कव्हर अंकित झाल्यात. चांगली बॅटिंग. दुसरं षटक, या दुसऱ्या षटकामधील 7 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. 4 चेंडूचा खेळ झालाय, 7 धावा खर्च झाल्यात. सोपान फळे 30 धावा फुल कव्हर. करंट रन रेट खूप छान पद्धतीने आतापर्यंत मेंटेन ठेवलाय. खूप वेगाने 15ची सरासरी आतापर्यंत मेंटेन ठेवली. शॉर्ट पिच चेंडू होता, खराब लाईन, सही नसीहत. कारण कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. गणेश धावतायत, गणेश थांबू शकणार नाही कारण चेंडूची गती इतकी आहे की गणेशच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू फरार. कारण या चेंडूवर कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर लिहिल्या गेल्या. 4 धावा चौकार. रुपेश फळे बॅक टू बॅक दुसरा चौकार. एक ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर दुसरा स्क्वेअर कट केलं, तो देखील कव्हर पॉइंटच्या सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त बॅटिंग, क्लासिक बॅटिंग. बॉलरच्या दिमागशी खेळतोय, बॉलरच्या मेंदूशी खेळतोय आणि त्याच्या बॉलिंगवर खराब लाईन,
खराब लाईन इवन बिगर 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 इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार आहे आगाज रुपेश. वन क्लासिक हिट. डीप थर्डमॅन डीप कव्हर झोन बाउंड्री लाईनच्या बाहेर कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू यावेळेस सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाडून दिलाय. 2 चौकारानंतर एक षटकार. धावसंख्या धावफल कावर 40 धावा. 40 धावा धावफल कावर. लाईक मुंबई टॅक्सी मीटर. मुंबई टॅक्सी मीटरचं टॅक्सी जितकी जोरात वेगात धावत नाही तितकं तो मीटर धावत असतो. रिक्षाचा मीटर पेक्षाही मी म्हणेल तो टॅक्सी मीटर खूप धावतो. अगदी तशी धावसंख्या वाढते. काय जबरदस्त धावसंख्येला आकार दिला जातोय. 40 धावा 2 षटकामध्ये तब्बल 40 म्हणजे 20 ची सरासरी मेंटेन ठेवली आहे. पहिल्या षटकात आल्या होत्या 23, दुसऱ्या षटकात आल्या 17. काय बॅटिंग करतायत, जबरदस्त बॅटिंग. पंकज आलेत. फुलटा चेंडू होता ऑन साइडला. प्लेसमेंट चांगली आहे. यावेळी चेंडू गॅप मध्ये वेगाने ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. सोपान क्या बात आहे. 2 धाव मिळतील. 42 धावा. प्रदीपजी शेलवले एक सुंदर असं पान चेरवली प्रीमियर लीग 20-21 त्यांचं देखील सहर्ष स्वागत. शॉट पिच चेंडू होता बॅकफुटला. हार्डेस्ट शॉट. शॉट ऑफ द डे. शॉट ऑफ द डे. 6 धावा षटकार. क्या बात है, क्या बात है. आज मात्र परिस्पर्श झालाय. सचिन चोरगेचा परिस्पर्श झालाय. प्रत्येक खेळाडू येतोय तो फक्त चौकार षटकारावर डील करतोय. मग तो रुपेश असेल तर नंतर फलंदाज बबलू असेल. बबलू काय बॅटिंग करतोय. खतरनाक बॅटिंग. धावसंख्या धावफल कव्हर 48. 50 धावांसाठी फक्त 2 धावा अपेक्षित आहेत. हो लाईन चेक करावं लागेल. ऑप्शनच्या बाहेर वाईड असेल. अवंतर धावेमध्ये भर. अजून एक धाव धावसंख्या फलकावर अंकित होईल. 49 धावा धाव फलकावर या ठिकाणी सजवल्या गेल्यात. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. शिवनेरकरांना विकेट्स घ्यावे लागतील. ओ लाईन चांगली. हा टप्पा चूक होता. फलंदाज थोडंसं ऑर्थोडॉक्स स्टाईलने खेळायला गेले. ज्यावेळेस अनइव्हन बाउन्स असतो, जर लाईन चांगली असेल तर बॅट्समनला तुम्ही थांबवू शकता. परंतु लाईन जर शॉर्ट पिच असेल तर स्क्वेअर कट धावा येऊ शकतात. फुलला धावा येऊ शकतात. प्रदीपजी शेलवले आपलं देखील या ठिकाणी स्वागत असेल. ओ इनसाइड एज. फलंदाज बाद. ओ बाद होता होता. इतका सोपा झेल, इतका सोपा झेल सुटतोय. खरंच विकेट किपरने खूप मोठी चुकी केली. अगदी सोपा झेल होता. सोडला गेलाय. ओ झेल असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परंतु हा देखील झेल होणार नाहीये. 6 धावा येतील. 6 धावा. आज मात्र झेल होतच नाहीयेत. कारण विकेट किपरच्या हातामध्ये सोपा झेल होता. अगदी इतका सोपा झेल तो देखील सुटला गेला. तदनंतर आता देखील हा झेलच होता. परंतु हाताला थोडासा ब्रश झाला वाटतं आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. गणेश होते त्या ठिकाणी. 6 धावेनी पुन्हा एकदा धावसंख्येला आकार 56 धावा. 56. 56 म्हणजे ऑलमोस्ट जर बघितलं तर तिसरं षटक आतापर्यंत चालू आहे.
एक चेंडू बाकी आहे पंच. 5 चेंडू झालेत, एक चेंडू बाकी आहे. एक वाईड होता, एक वाईड होता. तिसरा चेंडू वाईड असल्यामुळे या ठिकाणी एक चेंडू बाकी आहे. कारण षटकार जाण्याच्या अगोदरचा एक चेंडू त्यावर एक धाव आली होती की जी विकेटसाठी तो झेल विकेट किपरच्या माध्यमातून सोडला होता. छप्पन्न धावा धावफलकावर अंकित झाल्या. 56. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. हो, प्लेसमेंट केली, धाव येणार नाही. 56. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 56 धावा धावफलकावर. पंकज पहिल्या षटकात 23 दिल्या. तदनंतर सोपांनी 17 धावा देऊन एक विकेट मिळवली होती. तदनंतर पंकजने तिसरं षटक हाताळलं, 16 धावा देऊन विकेट मिळवलेली नाहीये. म्हणजे फक्त एकच फलंदाज बाद झालाय. सचिन चोरगे बाद झालेत वैयक्तिक 22 धावांवर. हो, श्याम फळे आले. पहिला चेंडू बाउन्सर चेंडू, अनप्लेबल डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. मातीचा सुगंध नाकापर्यंत पोहोचवलाय. चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडू, कोणत्या प्रकारची संधी दिलेली नाहीये, परंतु 56 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. बबलू, परफेक्ट यॉर्कर. एक धावेचा प्रयत्न आहे, कंप्लीट होईल. चांगली बॉलिंग केली जाते, कारण सातत्याने मी कौतुक करतोय श्यामचं, कारण मागे देखील आपण बघितलं तर श्यामने चांगली ओव्हर टाकली होती. आज पहिल्या मॅचमध्ये देखील ज्या मॅचमध्ये ते विजयी झाले होते त्या मॅचमध्ये देखील बॉलिंग जबरदस्त झाली होती श्यामची. आणि आता देखील चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावा जरी 57 झाले असतील परंतु बॉलिंग चांगली आहे. 57 धावा धावफलकावर. विनोद सरांचं देखील या ठिकाणी कौतुक करेल. चांगली नोंदणी. स्टँड अँड डिलिव्हर्ड करण्यासाठी एलिव्हेशन नाहीये आणि फलंदाज या ठिकाणी जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. अगदी हवेमध्ये चेंडू थांबला. जर बघितलं तर गणेशकडे देखील अशी संधी होती, गणेशने ती सोडली, परंतु सोपान फळे हा झेल सोडणार नाहीयेत. आणि काय झेल पकडलाय. रुपेशची खेळी या ठिकाणी संपुष्टात. रुपेश इज बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी दुसरा फलंदाज बाद होतोय. रुपेश देखील परतले 21 धावांवर. सचिन देखील परतले 22 धावांवर. 57 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. मी अगोदर सांगितलं होतं की श्याम फळे खूप चांगला बॉलर आहे. त्यांनी सातत्याने बेस्ट इकॉनॉमिकल बॉलर त्यांच्या साईडमध्ये जर असेल तर श्याम फळे. जबरदस्त बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी हाताळलेत, एकच धाव खर्च केले आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज मॅन इन फॉर्म रुपेश सतीश आलेत. सतीश उर्फ जॉन टी. सत्तावन्न धावा धावफलकावर. श्याम स्विच हिट करायला गेले होते, यावेळेस स्टान्स बदलला होता. अगदी जर बघितलं तर गगेसर निलेश म्हात्रे हे पहिले असे टेनिस विश्वामधील फलंदाज होते आहेत, म्हणजे एकंदरीत 40+ मध्ये खेळतात ते आता. तर डोंबिवलीचे असे फलंदाज की जे दोन्ही साईड खेळतात, डावखुरे पण होऊन खेळतात आणि रायटी देखील खेळतात, कारण असे फलंदाज फार कमी टेनिस विश्वामध्ये पाहायला मिळतात. रिव्हर्स स्विच हिट कोणी खेळू शकतो, परंतु दोन्ही साईडनं खेळणं, ओ हो क्या बात आहे. वन मोर विकेट इज डाऊन. अजून एक फलंदाज बाद. एलिव्हेशन मिळू शकलं नाही,
पॅडल स्वीपचा अफलातून नजराणा पाहायला मिळाला, परंतु त्यासाठी बाउंड्री लाईन क्लिअर करणं गरजेचं असतं. सतीशचा फटका फसला गेला आणि अजून एक फलंदाज या ठिकाणी तंबूच्या श्रेला मंद मंद पावलांनी विसावला जाईल. तिसरा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या फलकावर स्थिरावले 57. केली नाही आणि महत्वाचे दोन फलंदाज रुपेश आणि सतीशला बाद केलंय. आणि काय अनप्लेएबल बॉलिंग करतोय, काय म्हणाल? तिथंच याच्या अगोदरचा सामना देखील आपण पाहिला, त्यावेळी सुद्धा श्यामने खूप छान पद्धतीने गोलंदाजी केली होती, विकेट्स घेतल्या होत्या, कमी रन दिले होते आणि सेम कॉन्फिडन्स लेवलने तो या ठिकाणी सुद्धा या सामन्यात सुद्धा गोलंदाजी करतोय. विकेट मिळत आहेत, अजून आत्मविश्वास वाढतोय. अजून एक विकेट साठी या ठिकाणी अपील केली गेली आहे आणि पंच निर्देशित करतील. डेफिनेटली दिस बॅट्समन शुड बी बॅक टू दी डगआउट. चौथा फलंदाज एकने बाद होतोय. काय जबरदस्त बॉलिंग, मॅजिकल ओव्हर म्हणतात त्याला, मॅजिकल डिलिव्हरी म्हणतात, अनप्लेएबल डिलिव्हरी. 3 फलंदाज 3 विकेट त्यांनी या ओव्हर मध्ये आणि फक्त एकच धाव खर्च केले. मॅचला आणलंय. शिवप्रेमी शिरगाव संघाला 57 धावेवर थांबवलंय. पहिला हाफ या ठिकाणी नाटकीय रूपांतर प्रमाणे या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय सुरुवातीचा 2 ते 3 षटकं जर बघितली, ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी घेतला जातोय. ड्रिंक्स ब्रेक फक्त एकच धाव खर्च झाले. काय म्हणू शकता, काय जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. दावा जरी 4 फलंदाज बाद झालेत. पहिली विकेट जर बघितली आपण तर 56 वर एकच विकेट होती, तदनंतर 57 वर 4 विकेट पडल्या गेल्यात. काय म्हणू शकता का सर, श्याम फळदेंनी मॅच मध्ये शिवनेरकरांना आणलंय का? 57 धावा खूप आहेत, परंतु तरी देखील महत्वाचे 4 फलंदाज बाद झालेत. या माध्यमातून या मॅचला, या सामन्याला एक टर्निंग पॉईंट मिळालेला असं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या स्पीडने शिरगाव संघाचे फलंदाज खेळत होते, असं वाटत होतं की निश्चितच हा सामना 120च्या पुढे जाऊन थांबतो की काय, एक मोठी धावसंख्या उभारली जाणार होती. परंतु
सुरुवातीला आपण पाहिलं की पहिल्या 2 षटकांमध्ये प्रति ओव्हर 20च्या सरासरी खेळणार हे दोन्ही फलंदाज होते आणि ते बॅक टू बॅक एकाच षटकामध्ये आऊट होऊन माघारी परतायत. एक मोठा विश्वास निर्माण झाला आहे तो शिवनेरी संघाकडे, किंवा त्यांच्या आशा पल्लवित झाल्या असतील. मॅचमध्ये राहण्याविषयी जो त्यांचा जो विश्वास आहे तो विश्वास या ठिकाणी जागृत झाला असेल असं मला वाटतंय. श्याम फर्डे म्हणजे एक जादुई गोलंदाजी करून गेला असं मला म्हणायला विश्वास वाटतो या ठिकाणी, ठामपणे म्हणावं असं वाटतंय. निश्चितच अगदी जर बघितलं 2011च्या वर्ल्ड कपमध्ये जर आपण एकंदरीत विचार केला तर त्या वर्ल्ड कपमध्ये झहीर खानने 156 धाव्यांवर 1 विकेट होती. तदनंतर झहीर खानने ज्या 4 विकेट्स घेतल्या, अँड्रू स्ट्रॉसला बाद केलं. अँड्रू स्ट्रॉस इतका जबरदस्त खेळत होता, 350 धावा देखील इंग्लंड चेस करून शकला असता, इझी करत होता. कारण 150 धाव्यांवर तर 1, तदनंतर झहीर खानने ज्या 3 विकेट्स घेतल्या, हॅट्रिक घेतली, तदनंतर संपूर्ण चित्र पालटलं आणि तदनंतर त्या विकेटच्या मोबदल्यावरच मला वाटतं ती मॅच आपण भारत इंग्लंड विरुद्ध जिंकला आणि तदनंतर 2011च्या वर्ल्ड कप फायनलपर्यंत आपण जर बघितलं तर पोहोचला आणि बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. पंचाचा निर्णय तर चर्चा करत होतो तशी बॉलिंग केली. 57 धावा जरी चोरगे कंपनीने बनवल्या असतील तरी देखील अजून मला वाटतं दिल्ली काफी दूर आहे. अजूनही 100 धाव्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मला वाटतं अजूनही त्यांना खूप धावा काढायचे आहेत. विकेट्स त्यांच्या 4 गेल्यात. या ठिकाणी काणवे गावी जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेले सापळे सरांकडून 150 रुपयांचं रोख, 151 रुपयांचं रोख कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे श्याम फडे यांना या 3 विकेटसाठी. खूप महत्त्वपूर्ण कामगिरी. पंकज मागडा ठरला आज, परंतु श्याम धावून आला. रुपेश आलेत. कॉन्फिडन्स वाढलाय, शिवनेरकरांचा कॉन्फिडन्स वाढलाय. कारण मी नेहमी एक म्हणत असतो वगे सर, जसं आकाशामध्ये उडतो पक्ष्यांचा थवा तसं शहापूर टेनिस क्रिकेटमध्ये शिवनेरकरांचीच हवा. अशाच पद्धतीने 3 विकेट मिळून श्यामने हवा दाखवली. रुपेश आलेत. 57 धावा चोरगे कंपनीने चांगल्या बनवल्यात, परंतु अजूनही त्यांना धावाची गरज आहे. ओ लॉफ केलाय, फटका चांगला आहे, झेल होणार नाही. पंकज आले, चेंडू सीमारेषेच्या अलीकडे अडवला जाईल, 2 धावा मिळतील. बबलू खेळतोय अजून. 59 धावा. 4 फलंदाज बाद झालेत. 59 धावा. फलकावर रुपेश चांगलं बॉलिंग करतोय. ऑल ऑफ केलाय, संधी असेल, जेल नाही, 6 धावा येतील. क्या बात आहे, क्या बात आहे. बबलूच्या बॅट मधून तुफानी फटकेबाजी. कावकोण झोन मध्ये डायरेक्ट मंदिरावर आदळणारा षटकार आणि चोरगे कंपनी आनंदित करणारा 6 धावा. ओपनिंग साठी आलेले बबलू अजूनही खेळपट्टीवर अगदी चिकटून राहिलेत. 4 फलंदाज तरी बाद झालेत, परंतु बबलू अजून बाकी आहे. ऑल ऑफ केलाय, सरळ बॅट मधून फटका चांगला आहे, परंतु डीप क्षेत्ररक्षक आहेत श्याम. गुड थ्रो, 1च धाव. धावसंख्या फलकावर 66 धावा. 66 धावा फलकावर अंकित झाल्यात. षटक क्रमांक 5 चालू आहे. रुपेश 9 धावा खर्च केल्यात. ओ क्लीन बॉल, ड्रीम डिलिव्हरी. क्या बात आहे. बबलूची खेळी नव्हे तर बबलूला साथ देणारा वैभव परतलाय. बबलूची खेळी अजून संपुष्टात आलेली नाहीये, कारण मला वाटतं आज 8च्या 8 वर बबलू खेळणार. 5 फलंदाज जरी बाद झाले तरी देखील बबलू अजून खेळपट्टीवर आहे. ओपनिंगचा बॅट्समन अजूनही अगदी स्थिरावलाय, परंतु त्याला कोणीतरी साथ देणं गरजेचं आहे. धावसंख्या फलकावर 66.
मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच रियाज. नाही, पहिल्या मॅच मध्ये या रियाजने खूप चांगली बॅटिंग केली होती. ओढव्या बॅटने यावेळेस पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न केला होता. स्वीप शॉट खेळणं इतकंही सोपं नसतं. त्यासाठी आय कॉन्टॅक्ट असणं फार गरजेचं आहे. त्या चेंडूवर नजर असणं गरजेचं आहे. त्यानंतर तो मोमेंटम जर बघितला तर त्या मोमेंटला ती बॅट फिरणं आणि तो कनेक्शन फार महत्त्वाचं आहे. कनेक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कनेक्शन होणं गरजेचं आहे. बॅट आणि चेंडूचा संपर्क होणं गरजेचं आहे, जो या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. रुपेशनी 7 धावा खर्च करून एक महत्त्वाचा फलंदाज देखील बाद केला. वैभवच्या रूपाने जो क्लीन बोल्ड पाहायला मिळाला. म्हणजे सुरुवातीचा करंट रन रेट खूप वेगाने होता. त्यानंतर तिसऱ्या ओव्हर नंतर तो रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय तो फार कमी झालाय. ओ क्या बात आहे. इम्प्रोव्हायझेशन दाखवलं. चेंडू फरार. चेंडू सीमा रेषे पार. कारण या चेंडूवर लिहिल्या गेल्या 4 धावा. चौकार. क्या बात आहे. 70 धावा धावफलकावर शिवप्रमी शिरगाव. ओ हेलिकॉप्टर उडवलाय. ओ क्या बात है. 6 धावा. षटकार. ये तो आगाज अंजाम अभी बाकी आहे, कारण बबलू त्या ठिकाणी खेळपट्टीवर आहे. एक बबलू कसाऱ्याचा हेलिकॉप्टर स्पेशालिस्ट महेंद्रसिंग धोनी स्टाईलने, तसा हा बबलू शिवप्रेमी शिरगाव संघाचा क्लासिक बॅटिंग. क्लासिक बॅटिंग पाहायला मिळते. 76 धावा. ओ क्लीन बोल्ड. श्याम परडे बद्दल बोलावं तितकं कमीच. एक जरी षटकार खर्च केला, दुसऱ्या चेंडूवर क्लीन बोल्ड करणं हे त्याचं परमधर्म आणि कर्तव्य आहे, हे कर्णधाराला तो सांगत असतो. आणि गणेश कर्णधार देखील खुश आहेत श्यामच्या गोलंदाजीवर. काय जबरदस्त गणेश क्लीन बोल्ड केलेला आहे. 32 धावा करून बबलू चांगली इनिंग बिल्ड करून या ठिकाणी तंबूच्या आशेला जातोय. गणेश आज उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय. श्याम गुड बॉलिंग. 76 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 6 चालू आहे. धावा धावफलक अंकित झाल्यात. अजूनही धावांची गरज, धावांचे भुकेले आहेत शिवप्रेमी शिरगाव संघ. 100 धावा होण्यासाठी अजूनही त्यांना 24 धावांची गरज आहे. नेहमी आपण बघितलं तर 100 धावा झाल्यानंतर एक मानसिक दृष्ट्या एक चांगली धावसंख्या असते, आणि अशा वेळेस ती चेस करणं इतकंही सोपं नसतं. अशक्य मी म्हणणार नाहीये, परंतु तरी देखील कठीण आव्हान पेलवणं इतकं सोपं नाही. ओ प्लेसमेंट केली ऑन साईडला. छोट्या बॅकलिपने फक्त प्लेसमेंट केली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न असेल. 2 धावा सहजरित्या कंप्लीट. क्रिकेट विथ द ब्रेन याला म्हणतात बुद्धी चातुर्य. बुद्धी चातुर्याचं प्रात्यक्षिकरण दाखवलं गेलं. फक्त ऑन साईडला प्लेसमेंट केली. चेंडू अगदी बघितलं तर 30 यार्ड सर्कलच्या अगदी जवळच रेंगाळत होता, परंतु डीप मध्ये मिड विकेट झोनवरून येता 2 धावा मिळतील. नाही, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आला होता. शॉर्ट लेग मध्ये, शॉर्ट बॅकवर्ड लेग मध्ये. 78 धावा. पुन्हा एकदा छोट्या बॅकवर्डने प्लेसमेंट केले. पुन्हा एकदा 2 धाव्यासाठी प्रयत्न असेल. येतील 2 धावा येतील. प्रेशर. फलंदाज किती बुद्धी चातुर्य दाखवतोय, कारण क्षेत्ररक्षक प्रेशर आलंय. 80 धावा धावफलकावर. 6 षटकातील शेवटचा चेंडू आहे. या षटकामध्ये जर बघितलं तर 12 धावा खर्च केल्यात.
आणि एक महत्वाची विकेट देखील मिळवली. पुन्हा एकदा प्लेसमेंट छोट्या बॅकलिपने. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. क्या बात है, क्या बात है. फक्त धावा काही चौकट षटकाराने येत नसतात तर अशा पद्धतीने देखील येऊ शकतात. म्हणून तर म्हणतो जो क्रिकेटचं तंत्र वापरतो त्याला त्या ठिकाणी धावा येत असतात. कधी कधी राहुल द्रविड चेतेश्वर पुजारा होणं देखील खूप चांगलं असतं. जर गाबा क्रिकेटमध्ये गाबा स्टेडियमवर जर कदाचित चेतेश्वर पुजाराने 11 चेंडू अंगावर झेलून देखील राहुल द्रविड सारखा द वॉल नसते बनले तर कदाचित भारत त्या ठिकाणी मॅच जिंकू शकला नसता, इतिहास घडू शकला नसता. आणि आज वर्ल्ड चॅम्पियन कसोटीमध्ये डायरेक्ट कोणाशी लढणार तर थेट न्यूझीलंडशी लढणार. हा दिवस बघायला मिळाला नसता. म्हणून तर मी म्हणत असतो सातत्याने प्रत्येक खेळाडूने आपल्या शैलीनुसार खेळणं गरजेचं आहे. रुपेश आले. धावसंख्या धावफलकावर 82 धावा. 7वं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी येतोय रुपेश. ओ चेंडू पॅडवर आणि या ठिकाणी पायचीत पकडला गेलाय. फलंदाज बाद. OUT आउट. LBW विकेट. रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड अंपायर डिसिजन इज पेंडिंग. सॉफ्ट सिग्नल आउट. OUT आउट. फलंदाज बाद. फलंदाज बाद झालेत. पायचीत पकडले गेलेत. थर्ड अंपायर डिसिजन इज ऑल्सो इम्पॅक्ट ऑफ इनलाइन. बॉल इज स्ट्रेट अवे थ्रू दी स्टंप हिटिंग टू दी स्टंप अँड अंपायर सिग्नल स्टिल OUT आउट. LBW विकेट. फलंदाज बाद झालेत आतापर्यंत 6 फलंदाज. 6 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या धावफलकावर 82. धावा धावफलकावर अंकित झाल्यात. 7 फलंदाज बाद झालेत. आतापर्यंत 7 फलंदाज बाद झालेत. ओ ह्या फेस एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये एक कडक शॉट परंतु पंकज थोडा फंबल झाला. 2 मिळतील. 2 धावा मिळतील. पुरेसा वेळ होता दोन्ही क्षेत्ररक्षकांकडे. अगदी सहजरित्या त्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावसंख्येला आकार 84 धावा धावफलकावर आतापर्यंत सजवल्या गेल्यात. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. विकेट जरी गेल्या परंतु धावा थांबल्या नाहीयेत. स्कोर बोर्ड थांबला नाहीये. हे फार महत्वाचं. फुलटा चेंडू होता. लॉफ केला आहे. गॅप सिलेक्शन चांगला आहे. चेंडू फरार. ओ हो क्या बात है श्याम. क्षेत्ररक्षण अफलातून. बॉलिंग कमाल आणि श्यामचीच या ठिकाणी आहे धमाल. चांगलं प्रदर्शन श्यामचं आतापर्यंत पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर 86 धावा. शॉर्टपिच चेंडू होता ऑन साईडला. यावेळेस प्लेसमेंट चांगली पाहायला मिळाली. डीप मधला क्षेत्ररक्षक वेगाने आले. सोपान होते परंतु 2 धावा मिळतील. या 2 धावेनी धावसंख्येला या ठिकाणी आकार मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 88 धावा. धावा. ओ वाईड असेल. 89 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. 89 धावा धावफलकावर अंकित. चांगली बॅटिंग 100 पार करण्यासाठी जर बघितलं तर ओ बीट होत आहेत. प्लेइंग अँड मिस. बीट. बॅटला एज लागले आणि विकेट किपर अपील चांगली करतायत. क्या बात आहे. त्या अपीलला पंचांनी साथ दिले. फिंगर गोज अप. फलंदाज बाद. 8वा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. शिवप्रेमी शिरगाव संघाचा 8वा फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावर 89 धावा. तुषार आलेत जे चांगली बॉलर देखील आहेत.
100 पार करण्यासाठी अजूनही 11 धाव्यांची गरज आहे आणि त्या 11 धावा या उर्वरित 2 फलंदाजांना कराव्या लागतील, कारण एक मानसिकदृष्ट्या एक चांगला स्कोर त्या ठिकाणी पाहायला मिळेल. रुपेश गुड बॉलिंग, रिसिव्ह खेळला, यावेळेस चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय गणेशकडे. गणेश चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग गणेश. गणेश बद्दल म्हणावं तर गणेश हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. आज मात्र गणेशला मी मैदानामध्ये पाहतोय चांगले सपोर्ट करतायत, कॅप्टन देखील आहेत आज आणि चांगली जबाबदारी पार पडली जाते. 90 धावा फलकावर अंकित होत आहेत. चला मॅचला सुरुवात करायची. धाव नसेल आणि ती विकेट देखील नसेल हे देखील मी लक्ष वेधू इच्छितो. 91 धावा फलकावर 9 धाब्यांची गरज आहे. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ, म्हणजे शतकासाठी शतक कंप्लीट करण्यासाठी 9 धाब्यांची गरज आहे. इनिंग जर चांगली फिनिश करायची असेल, 100 धावा जर करायची असेल तर लॉफ केला. यावेळी चेंडू गॅप सिलेक्शन चांगला आहे, सोपान आहे डीप मध्ये, कावकोण झोन मध्ये 2 धावा मिळतील. या 2 धाव्यांनी पुण्याची एकदा धावसंख्येला आकार मिळतोय. 93 धावा फलकावर चांगली बॅटिंग. षटक क्रमांक 8 चालू आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूंमध्ये 3 धावाच आतापर्यंत खर्च झाल्यात. अरविंदने चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग करतोय अरविंद. इतकंही सोपं नाहीये अरविंदला खेळणं. आणि निखिलचं वैशिष्ट्य की 2-2 धावा त्याच्या माध्यमातून या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट होत आहेत. त्या खूप प्लस सचिन चोरगे नेम अँड फेम टीमसाठी म्हणजे शिवप्रेमी शिरगाव संघासाठी ठरल्यात. यावेळेस लसित मलिंगा सायले चेंडू हाताळला होता. आलेत परंतु झेल घेता घेता स्वतःच तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर श्याम फडेंनी पोहोचवलाय. या ठिकाणी येतील 6 धावा. षटकार डीजे मास्टर.
9 धावा फलकावर 99 धावा अंकित झाल्यात. काय बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग. फुलटा चेंडू लॉफ केलाय, संधी असेल, संधी नाही तर हा चेंडू सरळ गगनभेदी आकाशाला गवसणी घालणारा या ठिकाणी आहे तो षटकार. क्या बात आहे, क्लासिक बॅटिंग. 100 झाल्यात, बॅट वरती करायचे. सांघिकी 100 पार झाले. दोन्ही बॅट्समन बॅट वरती करायचे. टाळ्या वाजवल्या जातील सातत्याने. चोरगे कंपनी टाळ्या वाजवतायत कारण 100 पार झाले. 105 धावा. डीजे मास्टर. तो चेस फार तर बोटावर मोजता येईल इतक्याच संघाने आतापर्यंत पार केलाय. परंतु CPL 20-21 मध्ये अजूनही 100 पार स्कोर झाल्यानंतर तो चेस आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. दिवस क्रमांक 7 चालू आहे. पुन्हा एकदा लॉफ केलाय. 6 धावा असतील. क्या बात है, क्या बात है. क्लासिक बॅटिंग, क्लासिक बॅटिंग. बॉल घे. किती महत्वपूर्ण अवस्थेमध्ये पोहोचून दिलंय. 100 पार झालेली आहे. धावसंख्या धावफलकावर तब्बल 8 षटकामध्ये 8 फलंदाज बाद होऊन 111 धावा. म्हणजे या 18 धावा किती महत्वपूर्ण ठरल्यात. तब्बल शेवटच्या षटकात कुठल्या गेल्या, 21 धावा कुठल्या गेल्या, तब्बल 21 धावा. चला शिरगाव.
सापळे गुरुजी यांच्याकडून श्याम फर्डे यांना रोख 151 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. खूप खूप अभिनंदन श्याम. 12वा खेळाडू यायचा आहे. आठ षटकं आणि 8 षटकांमध्ये 112 धावा जमा करायच्या आहेत ते शिवनेर संघाला. शिरगाव संघामध्ये अतिशय नावाजलेले गोलंदाज खूपच छान गोलंदाजी केली होती या अगोदरच्या सामन्यात देखील. हे लक्ष जितकं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे, परंतु अशक्यही म्हणता येणार नाही. शिवनेर संघाला कसून फलंदाजी या ठिकाणी करावी लागणार आहे. पहिल्या षटकापासून मोठ्या स्ट्रोकच्या अपेक्षा, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते शिरगाव संघामध्ये सुद्धा. कुठल्याही प्रकारचा झेल त्यांच्याकडनं मिस होणार नाही. या अगोदरच्या सामन्यामध्ये एक चांगलं प्रदर्शन केलं होतं, सर्वोत्तम सांघिक कामगिरी पाहायला मिळाली होती शिरगाव संघाकडून. पाहूया शिवनेर संघासाठी. आणि पॉइंटच्या दिशेने टोलावला चेंडू, झेल बाद होण्याची चान्सेस होती फलंदाजाला, परंतु झेल होऊ शकला नाही आणि निर्विवादपणे एक खणखणीत चौकार. डीजे सुरेश 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 विजयासाठी प्रतिषटक 13.87च्या सरासरीने खेळायचंय शिवनेर संघाला. दुसरा चेंडू आणि मिसफील्ड होताना दिसते आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. एक चांगला प्रयत्न केला फिल्डरनं, परंतु चेंडू अडला नाही आणि पुन्हा एकदा दुसऱ्या फटक्यात एक चौकार. सलग 2 चौकार पहिल्या 2 चेंडूंवर. फिल्डरनं जरा काळजी घ्यायची, दुखापत होण्याची शक्यता आहे. लागलं असेल तर थोडा ब्रेक घ्यायचं त्याने, कारण चेहऱ्यावर फटका लागलेला दिसतोय. पहिल्या षटकातील 2 चेंडू आणि सलग 2 चौकार, दोन्ही वेळेस मिसफील्ड झालेली पाहायला मिळते शिरगाव संघाकडून. जेवढं कौतुक करावं तेवढ्या चुका होताना दिसतात शिरगाव संघाकडून. काहीसा बदल केलेले आहेत क्षेत्ररक्षणामध्ये. पाहूया तिसरा चेंडू. स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बीट झाले ते फलंदाज सोपान. पण चांगली सुरुवात म्हणावं लागेल. 2 चौकारांच्या सहाय्यानं त्याने स्वतःचं आणि संघाचं खातं खोललेलं आहे. पुन्हा एकदा मारा करतोय तुषार, सामना करेल तो सोपान. पुन्हा एकदा अडवण्याचा प्रयत्न केला आणि एक धाव घेण्यापासून रोखू शकला नाही सोपान. अतिशय जलद गतीनं रनिंग बिटवीन द विकेट. एकूण धावा होत आहेत 9. पुन्हा एकदा मारा करतोय तुषार, सामना करेल तो योगेश. पॉइंटच्या दिशेने टोलवला चेंडू जाऊन विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि बाद होतो या ठिकाणी योगेश. पॅव्हलियन मध्ये परतताना बॅक टू द पॅव्हलियन. एक मोठ्या खेळीची अपेक्षा होती योगेशकडून, परंतु पहिल्याच 2 चेंडूंमध्ये खेळी संपुष्टात आलेली योगेशची. चांगला कमबॅक म्हणावं लागेल तुषारचा. आणि पुढील फलंदाज येतोय गणेश. मागील सामन्यामध्ये सुद्धा एक चांगली सांघिक कामगिरी पाहायला मिळाली गणेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा तुषार, सामना करतोय तो सोपान. आणि लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू. कुठल्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होतं, सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, चांगलं अडूचं, परंतु भाग्यशाली सर ठरतोय तो सोपान. चेंडा अडवून सुद्धा स्वतःहून सीमारेषेच्या पलीकडे जाताना दिसला चेंडू आणि खणखणीत चौकार पाहायला मिळतोय सोपानच्या बॅटमधून. एकूण धावा होत आहेत 1 बाद 13. ज्या पद्धतीनं प्रतिषटकामध्ये सरासरी हवी आहे धावांची, सद्यस्थितीला तरी 13.87ची सरासरी हवी आहे आणि या ठिकाणी 13 धावा पहिल्या षटकामध्ये. एक चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या अगोदरच्या चेंडूवर.
चांगला प्रयत्न केला होता, परंतु चौकार जाण्यापासून रोखू शकला नाही तो क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा योगेश आणि सोपान तयार. पुढील षटक घेऊन येतोय वैभव, सोपान आणि गणेश. फिल्डिंग मध्ये काहीसे मोठे बदल या ठिकाणी दिसत आहेत. वैभव वैयक्तिक पहिलं षटक, सांघिक दुसरं षटक. मारा करतोय वैभव. स्लिपकडे मारण्याचा प्रयत्न आणि थर्ड मॅनकडे चौकार. कुठलीच संधी देत नाहीये तो क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्यासाठी. चांगले फटके पाहायला मिळतात आणि असे स्ट्रोक ठेवायलाच हवे कारण मोठी धावसंख्या उभी करायची. प्रति षटकामागे किमान 13.87च्या रन रेटनं त्यांना धावायचं आहे. हलकासा कट केलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते. या एका धावीच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 1/18. एकंदरीत अपेक्षेप्रमाणे क्रिकेट या ठिकाणी, हा खेळ या ठिकाणी पाहायला मिळते शिवनेर संघाकडून. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. वैभव टू सोपान आणि या ठिकाणी झेल बाद होतोय सोपान आणि खेळी संपुष्टात येते. एक मोठी खेळी संपुष्टात येते. अतिशय जलद गतीने मोठ्या स्ट्रोकवर खेळणारा सोपान मात्र आता झेल बाद होताना दिसतोय आणि 13 धावा, 4 चेंडूंमध्ये 13 धावांची खेळी करून माघारी परततोय सोपान. निश्चितच हा दुसरा झटका असेल शिवनेर संघाला. जोपर्यंत सोपान मैदानामध्ये होता तर प्रत्येक चेंडूवर एक मोठा फटका पाहायला मिळत होता. पुढील फलंदाज रुपेश, महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असलेले रुपेश. वैभव टू गणेश. पुन्हा एकदा उंचावर गेलेला चेंडू. खाली 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि कुठल्याही प्रकारची चूक होत नाहीये. सलग दुसरा झेल, दुसरी विकेट. गणेशने सुद्धा पहिल्या चेंडूवर एक मोठा स्ट्रोक खेळला होता चौकाराच्या रूपानं. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतली होती आणि मात्र तिसऱ्या चेंडूवर त्याची खेळी संपुष्टात येते. गणेश माघारी परततोय. बॅक टू बॅक सोपान. आणि पुढील फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी येतोय पंकज गोलंदाजी करताना मात्र या ठिकाणी महागडा ठरला होता. श्याम आलेला आहे. एकंदरीत गोलंदाजीचा परफॉर्मन्स सुद्धा खूप छान पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळाला होता. सापळे सरांनी तर त्यांच्यावर बेहद खुश होऊन या ठिकाणी बक्षीस सुद्धा जाहीर केलेलं आहे, किंबहुना आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. पाहूया. मिड विकेटच्या दिशेने खेळलेला चेंडू. 1 धाव पूर्ण होतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या हलती ठेवली आहे. धावफलकावर धावसंख्या अंकित होते 19. मात्र 3 विकेट या ठिकाणी गमवाव्या लागलेले शिवनेर संघाला. पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर येतोय श्याम फर्डे. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली होती श्यामकडून. मोठा फटका लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने उसळी घेतली आणि बॅटच्या टप्प्यामध्ये आला नाही. परिणाम निर्धाव चेंडू. दोन षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी शिवनेर संघाची धावसंख्या होते 3/19. धावसंख्या कुठेतरी आता कमी पडताना दिसते. 13.87 अर्थात 14च्या सरासरीने या ठिकाणी खेळ अपेक्षित आहे. 14 दुने 28 धावसंख्या अंकित होणं खूप गरजेचं होतं. श्याम, स्ट्रायकर रुपेश आणि नॉन स्ट्रायकवर श्याम. आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजाचं नाव पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने टोलावलेला चेंडू. 1 बाउन्स सेक्शनच्या हातामध्ये. 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगला थ्रो केला होता परंतु अडवू शकला नाही तो गोलंदाज. परंतु 2 धावांवर समाधान मानावं लागतंय रुपेशला आणि श्यामला.
अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, अच्छी गेंदबाजी. मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न, परंतु रुपेश या ठिकाणी अयशस्वी ठरतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही, टप्पा सापडला नाही, सूर गवसला नाहीये रुपेशला अजूनही. मोठ्या फटक्यांची अपेक्षा रुपेशकडनं. गोलंदाज तुषार आणि पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेनं मारलेला हा चेंडू. एक धाव पूर्ण होते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. स्ट्राईक या ठिकाणी रोटेट ठेवलेली आहे. आता श्यामकडे जाते स्ट्राईक. धावसंख्या होते 22. यावेळेस मात्र श्यामला आणि रुपेशला क्रीजवर थांबावं लागेल, मैदानात थांबावं लागेल. पुन्हा एकदा तुषार आणि सामना करेल तो श्याम. पुन्हा एकदा गगनभेदी शॉट खेळलेला आहे आणि चेंडू विसावतोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाही, झेल बाद होतो. एक आसान झेल देऊन बसलेला आहे श्याम आणि श्याम आउट. श्याम माघारी परततोय, काहीसा स्वतःच्या कामगिरीवर नाराज. एक उंच फटका खेळताना झेलबाद होतोय श्याम. रुपेश आणि धनाजी. गोलंदाजीमध्ये मात्र एक टिचून गोलंदाजी केली होती श्यामनं आणि आता श्यामची जागा घेण्यासाठी येतोय धनाजी. स्ट्राईक वर खेळतोय रुपेश. कटकेला प्लेस केलेला हा चेंडू, आज प्लेसिंग या ठिकाणी पाहायला मिळते रुपेशची, परंतु एक धाव, चोरटी धाव मात्र या ठिकाणी निश्चितपणे मिळते. धावसंख्या हलती ठेवलेली. धावसंख्या होते 23. धनाजी. दिशाहीन चेंडू पाहायला मिळेल हा तुषारचा. पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 24. विकेट मात्र गमावलेले आहेत पहिल्या 3 षटकांमध्ये शिवनेरी संघानं. पुन्हा एकदा धनाजी आणि पॉइंटच्या दिशेने उंचावर गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक धावला परंतु झेल होऊ शकत नाहीये. एक धाव मिळते. धावसंख्या होते 25. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अतिशय संथ गतीने होताना दिसली. 2 विकेट सुद्धा या ठिकाणी गेलेल्या आहेत. धावसंख्या होते 25. 4 बाद 25. दर्शन अतिशय कमी वयाचा खेळाडू. 14 वर्षाचा हा दर्शन. गोलंदाजी रँकवर. चांगली गोलंदाजी. या ठिकाणी हिट विकेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु क्रीजमध्ये फलंदाज उपस्थित आणि तरीसुद्धा एक चोरटी धाव घेतलेली आहे. अतिशय चपळाईनं धाव घेतलेली आहे शिवनेरी संघाच्या फलंदाजाने. धनाजी आणि रुपेशनं स्ट्राईक रोटेट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी धनाजीनं. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 26. 4 बाद 26. दर्शन खरं तर एवढ्या मोठ्या टुर्नामेंट्समध्ये अतिशय कमी वयामध्ये खेळताना दिसतोय, पण चांगला परफॉर्मन्स दर्शनकडनं. पॉईंटवरून खेळलेला हा चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि चौकार. डीजे. कलाईचा चांगला उपयोग या ठिकाणी केलेला दिसतोय रुपेशनं. पुढे चेंडू आणि सामना करतोय पुन्हा एकदा रुपेश. हलकासा कट केलेला चेंडू परंतु एक धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 31. निश्चितच रुपेशकडे पाहून त्याचं एक क्रिकेटचं भविष्य या ठिकाणी चांगलं निश्चितच असेल असा विश्वास वाटतोय. पुन्हा एकदा रुपेश आणि सामना करतोय तो धनाजी. मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला चेंडू आणि 1 बाउन्स. चौकार. डीजे.
दर्शनच्या गोलंदाजीवर सिंगल फोर अशा एकंदरीत 10 धावा. काही समजू शकला नाही चेंडू आणि बॅटला स्पर्श होऊन चेंडू उंचावर जातोय आणि सचिन चोरगेच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धनाजी माघारी परततोय. वैयक्तिक 6 धावांवर खेळताना धनाजी बाद होतोय, झेल बाद होतोय. 4 चेंडूंमध्ये 6 धावा अशी धनाजीची खेळी संपुष्टात येते आणि पुढील फलंदाज येतोय मनोज. 112 धावांचं लक्ष गाठण्यासाठी मात्र शिवनेरी संघाच्या फलंदाजांना क्रीजवर टिकून राहणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा काहीसा चकमा खाल्ला. रुपेश समजू शकला नाही चेंडू, परंतु यष्टीरक्षक सुद्धा चेंडू समजू शकला नाही आणि मिसफिल्ड होते आणि चेंडू जातोय चौकाराच्या दिशेनं. चौकार मारला नाही, लेग बाईचे 4 रन. मिसफिल्ड होताना दिसते. यष्टीरक्षक काहीसा गोंधळून गेला. स्लीप आणि यष्टीरक्षक दोघांच्या मधून चेंडू मधोमध पास झाला. पाठीमागे कुठल्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही आणि त्याचं रूपांतर झालं चौकारामध्ये. काही इशारा नाही आला त्याला. धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 39. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीट झाले तर ते मनोज. खरं तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता निश्चितपणे आहेच, परंतु क्रीजवर टिकून राहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं वाटतंय शिवनेर संघाच्या फलंदाजांना. टिकायला हवं. लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न केला, परंतु खूड टप्प्याचा चेंडू या ठिकाणी प्रॉपर कनेक्शन झालं नाही बॅट आणि बॉलचं. 1 धाव मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय रुपेश. पुन्हा एकदा निखिल आणि सामना करतोय तो रुपेश. उंचावरून टोलावलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहूया आणि षटकार. एक खणखणीत षटकार रुपेशच्या बॅटमधून. डीजे धावसंख्या होते ती 46, परंतु विकेट्स मात्र या ठिकाणी टिकणं खूप महत्त्वाचं होतं. शिवनेरी संघासमोर एक आव्हान असेल ते विकेट्सचं, कारण आत्तापर्यंत 5 विकेट गेलेल्या आहेत, महत्त्वपूर्ण 5 विकेट गेलेल्या आहेत. रुपेशवर संपूर्ण मदार या ठिकाणी असेल. पुन्हा एकदा सामना करतोय रुपेश आणि कट झालेला चेंडू जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. विकेट किपर असांचा झेल घेतोय. रुपेश मात्र माघारी परततोय. चांगला स्ट्रोक खेळा षटकाराच्या रूपानं आणि पुढील चेंडूवर मात्र विकेट किपरकडून झेलबाद होतोय रुपेश. रुपेश वैयक्तिक 16 धावांवर बाद झालाय. पंकज चांगला चेंडू म्हणावं लागेल, चांगली गोलंदाजी. पंकज समजू शकला नाही. एकंदरीत या सामन्यामध्ये पंकज गोलंदाजी करत असताना सुद्धा काहीसा महागडा ठरला. प्रत्येक षटकामागे काही जादू दाखवू शकला नाही आपल्या गोलंदाजीची. आता फलंदाजीमध्ये एक मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन, पेस, गोलंदाजीचा पेस मात्र या ठिकाणी फलंदाजीला आणि यात
5व्या षटकाच्या समाप्तीनंतर शिवनेर संघाची धावसंख्या होते 6 बाद 46. 6 बाद 46. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 112 धावांचं लक्ष्य. दर्शन चांगला चेंडू. थ्रो मात्र या ठिकाणी चुकीचा झाला. दर्शनच्या हाताला चेंडू लागला नाही आणि पुन्हा एक एक्स्ट्रा धाव मिळते लेग वाईजची. दोन धावा मिळत आहेत एकंदरीत. दर्शन पुन्हा एकदा कप्ताननं विश्वास दाखवलाय आणि दर्शन वेळोवेळी हा विश्वास मात्र सार्थ करताना ठरतोय. या ठिकाणी पुढील चेंडू मारा करतोय दर्शन. मनोज पंचांकडे अपील करताना दाद मागता येतं वाईडची, परंतु पंचांनी कुठल्याही प्रकारची दाद दिलेली नाही, प्रतिसाद दिलेला नाहीये. धावसंख्या स्थिर होते. पुन्हा एकदा मारा करतोय दर्शन आणि सामना करतोय आणि क्लीन बोल्ड. काय गोलंदाजी म्हणावं लागेल दर्शनची. फलंदाजाला मात्र वाव देत नाहीत सचिन चोरगे या ठिकाणी. हलकासा कट केलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेनं. एक धाव घेत आहेत. अतिशय संथ गतीने चाललेला हा सामना. मात्र मोठ्या फरकाने जिंकायची संधी आहे ती शिरगाव संघाला. जो कोविड का है घर में रहे, स्वस्थ रहे, मस्त रहे. स्ट्राईकवर रवी. रवी सुद्धा पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा येतोय. जास्त उंचीचा चेंडू. आतापर्यंत 4 वाईट फेकलेले आहेत सचिन चोरगे आणि परंतु फलंदाजांना मात्र मारायला कुठला स्ट्रोक घ्यायला अजिबात संधी देत नाहीत सचिन चोरगे. रवी आणि पंकज अक्षरशः गोंधळून गेलेले आहेत. सूर गवसत नाहीये. कुठला फटका मारावा हा मोठा प्रश्न पडलाय दोन्ही फलंदाजांसमोर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि सूरज फरडे यांची डिमांड पूर्ण करताना स्वतः जॉन्टी एक शेवटचं षटक घेऊन येत आहेत सतीश उर्फ जॉन्टी. एक खेळातील औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे, फॉर्मॅलिटी राहिलेली आहे फक्त. विजय निर्विवादपणे शिरगाव संघाच्या खात्यामध्ये. एक फलंदाजीचा आनंद घेताना दिसतील शिवनेर संघाचे फलंदाज आणि गोलंदाजीचा आनंद देत आहेत ते शिरगाव संघाचे गोलंदाज. सामन्यातील औपचारिकता या ठिकाणी पूर्ण होते. पंकजनं लॉंगॉनच्या दिशेने टोलावला चेंडू सीधा सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चौकार मिळतो या ठिकाणी. 4 धावा मिळत आहेत शिवनेर संघाला. 59 धावा जमा होत आहेत धावफलकावर. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. जॉन्टी केवल या ठिकाणी गोलंदाजीचा आनंद देताना मनोरंजन करताना क्रिकेट प्रेमींचं. प्लेसमेंट निर्विवादपणे शिरगाव संघ या ठिकाणी विजयी होतोय. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. जॉन्टी एक चौकार दिला, त्यानंतर सगळे चेंडू निर्धाव. सेकंडला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला आहे. स्ट्राईक रोटेट केली आहे. 1 धाव घेत आहेत. पुन्हा एकदा जॉन्टी या सामन्यातील आजच्या टुर्नामेंटमधील शेवट 4 चेंडू आहे. एक चेंडू शिल्लक आहे अजून. शेवटचा चेंडू